खासदार निलेश लंके यांनी घेतली संरक्षण मंत्र्यांची भेट. 5 महत्त्वाच्या निवेदनाद्वारे विविध प्रश्नावर ठोस पाठपुरावा. खासदार निलेश लंके यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची नवी दिल्ली इथं भेट घेऊन मतदारसंघाशी संबंधित विविध महत्त्वाच्या आणि प्रलंबित प्रश्नावर सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी एकूण 5 निवेदनं सादर करत तातडीनं कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. खासदार लंके यांनी माजी सैनिक अंशदायी आरोग्य या योजनेअंतर्गत ECHS मिळणाऱ्या आरोग्य सुविधांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. अहिल्यानगर येथील माजी सैनिक संतोष जगन्नाथ पिसे यांना डायलिसिससारख्या अत्यावश्यक उपचारासाठी संबंधित रुग्णालयानं ECHS अंतर्गत सेवा देण्यास नकार दिल्याची बाब त्यांनी मंत्र्याच्या निदर्शनास आणून दिली. या प्रकारामुळे संबंधित रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण झाला असून अशा समस्या इतर माजी सैनिकांनाही भेडसावत असल्याचं त्यांनी नमूद केलं. याबाबत तात्काळ योग्य त्या सूचनांचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली. तसंच मृत सैनिक योगेश बापूराव शिर्के यांच्या पत्नीच्या प्रकरणामध्ये सहानुभूतीपूर्वक विचार करून तिला पेन्शनरी लाभ देणं अथवा शासकीय सेवेमध्ये पुनर्वसन करण्याची मागणी लंके यांनी केली. संबंधित विधवा आपल्या अल्पवयीन मुलासह अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगत असल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय अहिल्यानगर आणि राहुरी तालुक्यातील सैन्य क्षेत्रालगतच्या गावांमध्ये बांधकामासाठी आपत्ती प्रमाणपत्र संदर्भातील परिपत्रकामधील विरोधाभासामुळे निर्माण झालेल्या गोंधळाचा मुद्दाही त्यांनी मांडला. 2011-2016 मधील परस्परविरोधी आदेशामुळं स्थानिक प्रशासन आणि सैन्य अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर एकसंध, स्पष्ट आणि अद्ययावत मार्गदर्शक तत्त्वे तातडीनं जारी करण्याची मागणी करण्यात आली. स्थानिक शेतकरी आणि नागरिकांच्या मालकी हक्कांवर या निर्बंधाचा परिणाम होत असल्याचं निदर्शनास आणून देत त्यांच्या वैध हक्कांचं संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी अशी मागणीही लंके यांनी केली. तसंच प्रशासन, सैन्य यंत्रणा आणि नागरिक यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी पारदर्शक कार्यप्रणाली विकसित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यासोबतच अहिल्यानगर स्टेशन मुख्यालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या कापूरवाडी तलावामध्ये साचलेला गाळ काढण्याची मागणीसुद्धा करण्यात आली. या तलावातील गाळामुळे जलसाठा कमी झाला असून तो काढल्यास परिसरातील शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर मोठा दिलासा मिळू शकतो असंही लंके यांनी स्पष्ट केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी खासदार लंके यांनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांची गांभीर्यानं दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवून आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या भेटीमुळं अहिल्यानगर दक्षिण मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून खासदार लंके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचं सर्व स्तरातून स्वागत केलं जात आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.